नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन हिट करा. जेणेकरून जे पण आपले लाईव्ह सेशन येत असतात, तुमचे डाऊट जे पण असतात ते तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. ते नोटिफिकेशन तुम्हाला कळून जात असतं. त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जे पण नवीन-नवीन व्हिडिओज येत असतात, ते सुद्धा तुम्हाला कशावरून तर नोटिफिकेशन वरून तुम्हाला कळून जात असतात. तर चॅनलवर ॲक्टिव्ह राहा कारण काउन्सिलिंग प्रोसेस आता स्टार्टच होणार आहे लवकरच, ठीक आहे. तर याच्या अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना, की ज्यांना आपल्याकडून काउन्सिलिंग करायची असेल मेडिकल सिम्प्लिफाईड करून, तर कंप्लीट काउन्सिलिंग पॅकेज तुमच्यासाठी हा आहे ₹5,000 मध्ये. नंतर रिझल्ट लागल्यानंतर हा ₹7,000 होऊन जाईल. कारण ही परफेक्ट काउन्सिलिंग असते आपली, एकदम परफेक्टच असते. तर तुम्ही मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे, तर पर्सनलाइज्ड करियर रोड मॅप भेटणार आहे. तुमच्या मार्कनुसार कॉलेज एंड कोर्स मॅचिंग तुमचं जे मार्क आहे त्याच्यानुसार तुमचं कोर्स कोणतं लागत आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल. डाउट सॉल्व्हिंग 24/7 ग्रुप असतं आपलं एक WhatsAppवरती त्याच्यावरती तुम्हाला ॲड करण्यात येतं आणि आपल्याकडे नंबर सुद्धा तुमचा सेव्ह असतो. डॉक्युमेंट जे पण लागत असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित रीतीने एक-एक डॉक्युमेंट तुमचे चेक अगोदरच केले जात असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर वन टू वन मेंटरशिप म्हणजे मी स्वतः तुमची काय करत असतो काउन्सिलिंग करत असतो. ओके. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट एंड प्रायोरिटी. महाराष्ट्रामध्ये हे कोणी करून देत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त कोण करून देत असतं. हे जे फीचर आहे ते अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे, की कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर मार्क्स आणि त्याच्यासोबत डिपेंडिंग अपॉन युअर बजेट एंड प्रायोरिटी. हे फक्त आणि फक्त तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईडवरती भेटणार आहे. ठीक आहे. नाहीतर दुसऱ्यांचे कॉमनच लिस्ट असतात. तर या कारणामुळं जरी तुम्ही काय केलं पाहिजे, की तुम्ही काउन्सिलिंग जॉइन केली पाहिजे. कारण तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 लिस्ट तुम्हाला भेटणार आहे, जर का ₹5,000 मध्ये. नंतर ही फीस तुमची प्रत्येक पर लिस्टसाठी ₹1,000 होऊन जात असते. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन एंड गाईडन्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. स्कॉलरशिप एंड फायनान्शियल गाईडन्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग अवेलेबल आहे. खूप सारे पॅरेंट्स मला म्हणत असतात, की आम्ही खूप दूर राहतो. तर काही हरकत नाहीये. ऑनलाईन नाही जरी भेटलं ऑफलाईन नाही जरी भेटलं तुम्ही, तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग आपल्याकडून करू शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऑनलाईनच काउन्सिलिंग केलेली आहे, रादर दॅन कमिंग टू ऑफिस. ओके, चालेल. आता याच्यानंतर आपण काही मुद्दे आहेत, ते मुद्दे मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या कारणामुळं आपलं नीट 2026 रिनीटचं जे पेपर झालेलं आहे, त्या पेपरनुसार जे कट ऑफ आहे ते कमी जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. सगळ्यात मोठा रिझन म्हणजे काय आहे, तर जे विद्यार्थी होते ते ज्यांनी नीट 2026 मध्ये चांगला स्कोर केला होता, त्यांचा इथं चांगला स्कोर दिसायला मिळत नाहीये. कुठं ना कुठं त्यांचं मोराल डाउन झालेलं आहे आणि त्या मोराल डाउन झाल्यामुळं काय झालेलं आहे, की त्यांचं पेपर चांगलं केलेलं नाही आणि पेपर चांगलं नाही गेल्यामुळे त्यांचे मार्क कुठं ना कुठं कमी येत आहे. तर सगळ्यात मोठा मुद्दा हाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तर तुम्हाला एक पॉइंट समजला असेल, की पहिला मुद्दा काय आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जे नीट पेपर होता, तो ईझी होता. जो नीट पेपर झाला होता आपला 2026 चा, फक्त जो फुटला होता, तो पेपर ईझी होता ॲज कंपेअर टू धिस पेपर. ओके. पण हा जो पेपर आलेला आहे, तो कसा पेपर आहे, तो हार्ड पेपर आहे. मॉडरेट टू हार्ड लेव्हलचा पेपर आहे. आणि हा मॉडरेट टू हार्ड लेव्हलचा पेपर जेव्हा झाला, तेव्हा ऑटोमॅटिकली कट ऑफ कमी होऊन होऊन जात असतो, हे तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं. म्हणजे नीट 2026 पेपर होता, 26चा पेपर, तो साधारणपणे बघितला तर तो ईझी होता. ठीक आहे. पण जो 2026चा पेपर आहे, तो मॉडरेट टू हार्ड लेव्हलचा इथं पेपर गेलेला आहे. त्याच्यानंतर न्यू एम-बी-बी-एस कॉलेजेस सुद्धा येणार आहेत. 2 तर कॉलेजेस मला सुद्धा माहीत आहे 100% ते यावर्षी येणार आहे. पण एकदम 100% येणार का? नाही. जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्समध्ये तो कॉलेज येत नाही, तेव्हापर्यंत काही पण सांगणं चुकीचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, की न्यू एम-बी-बी-एस कॉलेज येणार आहे. 2 कॉलेजेसचे नाव सुद्धा सांगून देतो मी तुम्हाला. दोन्ही छत्रपती संभाजीनगरचे आहे. एक आहे ए आणि एक आहे नॅशनल. नॅशनल हा कुठलचा आहे, तर सिल्लोडचा आहे. ए हा प्रॉपर संभाजीनगरचा आहे. ठीक आहे. तर न्यू एम-बी-बी-एस कॉलेज आले तर काय होत असतं माहिती आहे का तुम्हाला? मी तुम्हाला इथे एक फ्लो चार्ट बनवून दाखवतो. तर जे गव्हर्नमेंट जे सगळ्यात अगोदर विचार करा. ठीक आहे. अरे, 1 मिनिट हां. चालेल. आता इथं विचार करा तुम्ही सगळ्यात अगोदर जे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस आहे. ठीक आहे. इथं आहे सेमी एम-बी-बी-एस. ठीक आहे. आणि इकडं आहे गव्हर्नमेंट बी-ए-एम-एस.
आणि खाली आहे सेमी बी-ए-एम-एस. ठीक आहे. असंच फ्लो चालत असतो ना, बघितलं आपण तर. तर काय होत असतं माहिती आहे का तुम्हाला, जे सेमी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसचे विद्यार्थी आहेत, ते गव्हर्नमेंटमध्ये जातात. गव्हर्नमेंटचे विद्यार्थी जे आहेत, ते सेमी एम-बी-बी-एसमध्ये जातात. सेमी एम-बी-बी-एसचे विद्यार्थी जे आहेत, ते गव्हर्नमेंट एम-बी-बी-एसमध्ये जातात. हा फ्लो चार्ट चालत असतो. आता नवीन कॉलेजेस आले गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 2 पण आले, तर इथं किती जागा वाढतील? तर सरळ-सरळ 200 तरी किमान जागा वाढतील. 200 जागा वाढल्यामुळं मुळं हे सेमी एम-बी-बी-एसची मुलं वरती जातील. मग इथं जागा किती खाली होतील 180 ते 200 धरून द्या. ठीक आहे 180 ते 280. 180 ते 200 जागा इथं खाली झाल्या, तर आता इकडचे गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसचे विद्यार्थी जे आहेत ते कुठं जाणार? तर सेमी एम-बी-बी-एसमध्ये जाणार. तर 180 इथं आपण अजून कमी करून घेऊया. 160 ते 200 जागा इथं राहणार. ठीक आहे 180. आता गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसच्या जागा खाली झाल्या, तर सेमी बी-ए-एम-एसचे विद्यार्थी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसमध्ये जाणार. म्हणजे इथं 140 ते किती 160 जागा तुमच्या रिकाम्या राहणार. आता 20-20 सीट कुठं ठेवल्या मी? तर 20-20 सीट इथं ठेवल्या मी, की जे विद्यार्थी असतात ते काय करत असतात, ते रिटेन्शन फॉर्म भरून घेत असतात. काही चूक करून देत असतात. तर त्या कारणामुळं असं होऊ शकतं. तर याचा अर्थ न्यू एम-बी-बी-एस कॉलेज आले, तर कुठं ना कुठं याचा इम्पॅक्ट आपल्याला कुठं दिसायला मिळतो, तर बी-ए-एम-एस कॉलेजवरती सुद्धा दिसायला मिळतो. नवीन इनडायरेक्टली. नवीन बी-ए-एम-एस कॉलेज आले, तर सरळ-सरळ काय दिसतं आपल्याला? सरळ-सरळ आपल्याला डायरेक्ट इफेक्ट कट ऑफवरती दिसत असतो. कारण नवीन जागा आल्या, त्या कारणामुळं कट ऑफ कमी होऊ शकतो. काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे, ती खूप जास्त लेट झालेली आहे. आत्ताच आपलं जुलै महिना चालू झालेला आहे. जुलैची 10 तारीख आजची आहे, सॉरी 9 तारीख आजची आहे आणि जर का तुम्ही बघितलं, तर मागच्या वर्षी ह्या तारखेला 2 राउंड संपले होते. तर हे पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. काउन्सिलिंग प्रोसेस लेट झाल्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरा काय ऑप्शन चूज केलेला आहे. सीईटी पी-सी-बी आणि सीईटी पी-सी-एममध्ये. ठीक आहे. दुसऱ्या काउन्सिलिंग ऑलरेडी चालू झालेल्या आहे. जर का तुम्ही सीईटीची वेबसाईट उघडली, तर तुम्हाला पण माहीत असेल सीईटी, पी-सी-एम आणि पी-सी-बी ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यानंतरची गोष्ट आता आपण बघून घेऊया आणि ती गोष्ट म्हणजे की कट ऑफ साधारणतः याचा अर्थ असा नाही, की ओपन कॅटेगरीमधून असाल तुम्ही, तर तुम्हाला 200 मार्कवरती बी-ए-एम-एस अलॉट होऊन जाईल, 280 वरती अलॉट होऊन जाईल, 290 वरती अलॉट होऊन जाईल, असं नाही. कट ऑफ कमी जाईल म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा थोडं कट ऑफ कमी जाईल. साहजिकपणे एवढा पण कट ऑफ कमी जाणार नाही, की 10-10 मार्कवरती तुम्हाला कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीक आहे. हे मिथ तुम्ही टाळून द्या. ओके, चालेल. तर मी कट ऑफ दाखवून देतो तुम्हाला. तुम्ही जर का या मार्कवरती असाल, तर शेवटच्या राउंडपर्यंत शेवटचा राउंड एकदम शेवटचा नंबर तुमचा लागू शकतो, जर का हे मार्क तुमचे असतील तर. तर ओपन बघितला आपण तर 313 ते 315 मार्क हवे तुम्हाला. ओ-बी-सी बघितलं तर 310 मार्क हवे. बी-जे बघितलं तर 302 मार्क हवे. एन-टी-बी असलं तर 300 मार्क हवे. एन-टी-सी असलं तर 304, एन-टी-डी असलं तर 303, एस-सी असलं तर 258, एस-टी असलं तर 250, एस-सी-बी-सी असलं तर 302. जर का याच्यापेक्षा खाली मार्क येत असेल तुमचे 10 मार्क खाली येत असेल, तर तुम्ही होप सोडून द्या. दुसरं काही पर्याय निवडा आणि दुसरा पर्याय जर का तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.